हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि चक्क सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आज 5 दिवस झालं. आज शुक्रवार ना, 4 दिवस झालं ब्लॉग न बनवला. तर आज म्हणलं ब्लॉग बनवायचं काय करून. तर विषय काय, तर शेरा. तर गाइस विषय काय, मी ना कॅमेरा ऑर्डर केलाय. DJ Action 5. ओके. तर गेले 3-4 दिवस आहे ना मी तेच करत होतो. ऍक्च्युली मी अमेझॉनला आणि फ्लिपकार्टला बघत होतो. फ्लिपकार्टला काही डिस्काउंट नव्हता आणि अवेलेबल पण नव्हता कॅमेरा, आणि अमेझॉनला अवेलेबल होता पण त्याला काय होत होतं, ट्रान्झॅक्शन होत नव्हतं माझ्या क्रेडिट कार्डवरनं. मला क्रेडिट कार्डवरनं 2,500 डिस्काउंट होतं त्याच्यावरती, तर ते काय ट्रान्झॅक्शन होत नव्हतं माझं. तर मी ही दूर करत होतो, OTP वगैरे टाकत होतो, पण बँककडून पेमेंट होत नव्हतं, असं काहीतरी विषय होत होता. तर आज अर्धा तासापूर्वी मी केलं ना, आता किती वाजता, तर काही 9:20ला ट्रान्झॅक्शन झालंय, म्हणजे ऑर्डर पडले. तर बघू आता कधी येतं. आणि कॅमेरा याचा टायमिंग दावतोय ना, आजच दावतोय 11 ते 1च्या दरम्यान. तर बघू एवढं लवकर येतं ना, मला येतं का नाही मला माहित नाही, कारण हैदराबाद मधूनच आय थिंक तो शिफ्ट करेल. तर बघू काय विषय कधीपर्यंत येतंय. आणि कामाचं तर ड्युटी चालू आहे माझी 2 ते 10, त्यामुळं. आणि विषय म्हणजे आमचा पिल्या इकडे आलाय, त्यामुळे मला काही टाइम भेटत नाही. आमचा फॅमिली टाइम चालू झालाय सगळा. पुंगू जाबत तर काही पिले पण येत आहे ना, त्यामुळे त्याच्यासोबत फॅमिली टाइम चालू आहे. पिले आहे ना, त्या बरोबर टाइम स्पेंड करतोय. ओके. तर आता सध्याला तर असा विषय चालू आहे. आणि काहीच मी आज थोडीशी एक्सरसाइज पण करणार आहे. ठीक आहे, नॉर्मल पुशअप्स एक मारेल. काहीच माझं ट्रॅव्हलिंग एवढं होतं ना, मला व्यायाम करायला टाइम भेटत नाही. मला येणार नाही की नाही का, ट्रॅव्हलिंग मध्ये आणि नंतर एडिटिंग मध्ये वगैरे टाइम जातोय. नंतर काय मला ते रुटीन लागत नाही. पिल्या फ्रॉक घातलं तू. तर आज तर थोडाफार व्यायाम करेन मी. ठीक आहे, थोडस पुशअप्स वगैरे आणि डंबेल्स वगैरे मारतो. मी व्यायाम करून मी एक्सरसाइज करून बसलो होतो. तर पार्सल वाल्याचा कॉल आला, पार्सल आलंय म्हणून व्यायाम केलता, आंघोळ वगैरे नाही केली. तर गाइस कंपनीचा ऍड्रेस दिलता, पार्सल कंपनी पैसे आले, त्यातून रिसिव्ह करायला. तर गाइस फायनली माझा कॅमेरा आलाय, आता जस्ट रिसिव्ह झालंय. ठीक आहे पार्सल. तर असा दिसतंय काहीतरी. ओके. स्टोरी अपलोड करत होतो इंस्टाग्रामला फॉलो करा मला @riderg.com. स्क्रीनवर येत असेल इथं. ठीक आहे, इथं कुठं तरी येत असेल, फॉलो करा. अरे निघणार ना. तर गाइज हा आहे DJ Osmo Action 5 Pro. तर मी खूप दिवसापासून बघत होतो ऑफर ह्याची. तर काहीतरी 47,000 लावत होतं, आणि नंतर आता ते काहीतरी डिस्काउंट वगैरे देऊन आता 41ला झालता. आणि मला HDFC बँक माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना, त्याचा पण डिस्काउंट धरून मला 40ला बसलाय. ओके. हे ओपन करायचं अवघडच आहे. असंच आहे का ओपन करायचं, राईट असंच आहे बघ. तर यात गाइस 2 बॉक्स आहेत. तर असा विषय कसा निघायचा, चावी थोडी साईडला का. हे असा एक बॉक्स आहे आणि हा एक बॉक्स आहे. ओके. आणि हे त्याचं स्टिक एक आहे. ओके. असे 2 बॉक्स आहेत त्यात, आणि एक स्टिक आलंय त्याबरोबर. थोडं साईडला ठेवतो. आय थिंक हा कॅमेरा आहे आणि ही ऍक्सेसरीज आहे त्याची. ओके. आपण ऍक्सेसरी बघू पहिल्यांदा काय आलंय बॉक्स मध्ये. ही त्याचा माउंट आहे, त्याची C2C अडॅप्टर आहे. नंतर हे त्याचं काहीतरी माहितीचं बुक आहे. ओके. तर एवढं आहे. हे DJ8चं स्टिकर आहेत, आणि यात बॅटऱ्या वगैरे आहेत. तर काय अशा ह्या 3 बॅटरी आहेत, 1, 2, 3. 1950 mAhच्या बॅटरी आहेत 3. आणि हे एक त्याची C2C चार्जरची केबल आहे. आणि हा एक त्याचा माउंटचा विषय. ओके.
जो खाली कॅमेऱ्याच्या हेल्मेटला लागेल तो. तर हा झाला आहे ॲसेसरीचा विषय. हे आपण थोडं साईडला ठेवू. आणि ही एक त्याची सेल्फ आपली स्टिक, कॅमेऱ्याची स्टिक अशी लांब पण होते, छोटी पण होते, काही विषय नाही. मस्त आहे ग्रिप वगैरे, हँडल धरायला वगैरे, आणि क्वालिटी पण आहे, जरा जड पण आहे. ओके, तर मेन आपला ओळख आपण कॅमेऱ्याकडे. तर कॅमेरा असा प्रकारे आहे आणि कॅमेराचा आय थिंक प्रोटेक्टर आहे बहुतेक. हां, की कॅमेऱ्याचं कडन लावायचं कॅमेऱ्याचं, काय बोलतोय मी. हा पण एक माउंट आहे ॲक्च्युली. हा हेल्मेट माउंट आहे आणि हे त्याचे स्क्रू आहेत. ओके, आणि ह्या कॅमेराला वरून लावायला एक्स्ट्रा प्रोटेक्शन. आणि हा आपला मेन कॅमेरा. सो गाईज, फायनली कॅमेरा आलाय. ओके, ओकेच. तर ह्यात बॅटरी नसणार आहे, बॅटरी तर टाकावं लागेल एक एक्स्ट्रा बॅटरी ह्यातली. तर असा काहीतरी विषय आहे. ओके, नाही पॉवर बटन इकडे, इंग्लिश. तर काही 2 डिस्प्ले आहेत. इथे पण डिस्प्ले एक आणि हा पण डिस्प्ले. पूर्ण टच वगैरे एकदम मस्त आहे, स्मूथ आहे. हे 10 रेझोल्युशन आपण कमी करू. तर असं काहीतरी रेकॉर्ड होतं. तर गाईज डायरेक्ट ब्लॉग चालू करतोय डीजे ॲक्शन 5 मधून. ओके, तर अशा प्रकारे काहीतरी व्हिडिओ क्वालिटी आहे. आवाज पण सेम आवाज आहे ना, हा ह्यातूनच जो कॅमेरा आहे ना त्यातूनच रेकॉर्ड होतोय. आणि मला 2 डिस्प्ले आहेत ह्यात. तर गाईज 2 डिस्प्ले आहेत. इथे पण डिस्प्ले एक आणि हा पण डिस्प्ले. पूर्ण टच वगैरे एकदम मस्त आहे, स्मूथ आहे. हे 10 रेझोल्युशन आपण कमी करू. तर गाईज आता जे व्लॉग येणार आहेत ना यातूनच येणार आहेत. याचं स्टेबिलिटी वगैरे एकदम मस्त आहे आणि आवाज पण छान आहे. आता माझं हे असं सेटअप केलं मी आणि पूर्ण असा राडा झालायचं का. ठीक आहे, पिल्या इथं खेळतोय. पिल्या पिल्या तिथं खेळत असला काय विषय नाही. आणि व्लॉग करायला एकदम मस्त वाटायला लागलंय, कारण स्टेबिलिटी वगैरे आहे. किती जर काय हलवलं वगैरे तरी ठीक आहे. बघा आता हे हेल्मेटला कसं सेटअप होतंय ते बघितलं पाहिजे पहिली गोष्ट. ओके, तर काय अशा प्रकारे राडा करून ठेवला टेबलवरती मी. ठीक आहे, आणि बघा त्याच्यापासून आजपासून मॅक्स तर मोठं व्लॉगच येतील. हे आहे ना कवर, हा असा काहीतरी बसवायचा आहे. हे अशा प्रकारे. थांब रे. तर काय असा काहीतरी विषय आहे. ओके, तर हे असं बसतंय. तर काय ही जी आहे ना ही असं बसवायचं आणि ह्याला इथं हे खालचं कॅमेरा माउंट करायचं. मग तुम्हाला सगळा विषय कळून जाईल. हे असं टच वगैरे एकदम व्यवस्थित चालतंय. आता हे कॅमेराला कसं माउंट करतं ते विषय नंतर बघू. तर काय ओके, काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.